मी प्रथम महाराष्ट्रातल्या त्या जनतेचे असणारे आभार मानतो की 48 तासाच्या कॉलवरती दिल्लीमध्ये झालेल्या अमानुष अत्याचाराला आणि दिल्लीतल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी जो बंद पुकारला होता त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातून मिळाला, मुंबईतून मिळाला, पुण्यासारख्या शहरात असेल, नांदेड असेल, लातूर आहे, कोल्हापूर आहे, नागपूर आहे, उस्मानाबाद आहे, गोंदिया आहे, भंडारा आहे, जळगाव, नाशिक अशा सारख्या जिल्ह्यांमधून सुद्धा लोकांनी आपला असणारा राग या सरकारच्या विरोधात जो व्यक्त केला त्यातून केंद्राचं सरकार काहीतरी बोध घेईल असं आम्हाला वाटतंय. या बंद असणारा पाठिंबा देणारे डावे पक्ष असतील, काँग्रेस पक्ष असतील, याही पक्षातले असणारे कार्यकर्ते या बंदमध्ये सहभागी होते आणि त्यांनीही मेहनत घेतली अशी परिस्थिती आहे. शासनाचं जे काही वक्तव्य येतंय त्या वक्तव्यातून एकच दिसतंय की नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट एका बाजूला ट्विट होतंय की लागल्या जाणार आणि दुसऱ्या बाजूला दिल्ली पोलीस असं असताना म्हणतंय की आमचं हे रुटीन आहे. त्याच्यामुळे नेमकं काय याचा असताना खुलासा त्या ठिकाणी होत नाही अशी परिस्थिती आहे. दुसरा शासनाने करू नये अशी माझी विनंती आहे त्यांना. येत्या काही दिवसामध्ये ते प्रधानाचा राजीनामा घेऊ शकत नाही. पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये का घेऊ शकत नाही ते मांडीत, पण आपल्यावरती ती नौबत येऊ नये म्हणून येत्या काही दिवसामध्ये हा जो विद्यार्थी बसलेला आहे जंतर मंतरला त्याच्यावरती कुठली नाही कुठली तरी कारवाई निश्चितपणे होईल अशा रीतीच्या सुद्धा बातम्या आहेत. अशी परिस्थिती आहे. या विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे आणि फॉलोअर्स जो आहे तो मोठ्या प्रमाणात इंस्टाग्रामवरती आहे अशी परिस्थिती आहे. येत्या काही दिवसामध्ये या विद्यार्थ्यांचं इंस्टाग्राम बंद झालं याचंही आश्चर्य आपण त्या ठिकाणी मानू नये. का कारवाई करायची असेल तर कम्युनिकेशन बंद केलं पाहिजे, मोडलं पाहिजे, होता कामा नये हे बघावं लागेल. आणि ते बघायचं असेल तर मग इंस्टाग्रामवरचं जे अकाउंट आहे, या युथ जनरेशनचं इंस्टाग्रामवरचं जे अकाउंट आहे तेच ब्लॉक करा अशा रीतीची योजना आखण्यात आली. आणि ती ज्या दिवशी आली त्या दिवशी आपण समजा की जंतर मंतरवरती अजून काहीतरी घडेल अशी परिस्थिती आहे. जनतेने साथ दिलाय. पुढचा कार्यक्रम जो आहे हा पुढचा कार्यक्रम काही पक्षांशी बोलून त्याच्याच बरोबर जंतर मंतरमध्ये ज्यांनी आंदोलन सुरुवात केलेलं आहे असा जो ग्रुप आहे, एका बाजूला सोमन वांगचूक यांचा असणारा ग्रुप आहे आणि दुसऱ्या बाजूला इथे असणारा कॉकरोच पार्टीचा असणारा जो ग्रुप आहे, या दोघांशी तिथे बसून याच्या पुढचा लढा कसा राहणार
आणि आपण कशा रीतीने केला पाहिजे त्याची आखणी असणारी त्या ठिकाणी केल्या जाईल. आत बंद जसा शांततेचा एक फक्त इन्सिडेंट मला माहित आहे, अजून माझ्याकडे नाहीये. अकोल्यातल्या मूर्तिजापूरमध्ये काही दुकानांची तोडफोड झाली. याच्या व्यतिरिक्त कुठेही इन्सिडेंट घडला नाही. शांततेने असणारा होईल पुढची आंदोलनं आणि ती शांततेने कसं करायचं त्याचा असणारा आराखडा मी जसं म्हणालो तसं या सगळ्या संघटनेशी बसून त्या ठिकाणी आखण्यात येईल. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो विद्यार्थ्यांशी खेळ चाललेला आहे, त्यांच्या भवितव्याशी खेळ चाललेला आहे, त्यांच्या मेरिटशी असणारा जो खेळ चाललेला आहे तो सरकारने थांबवला पाहिजे. त्याचा आराखडा ते जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आंदोलन हे दिल्लीतून चालू राहील असं त्या ठिकाणी दिसते. आणि ते चालू राहिलं तर मग राज्यामध्ये सुद्धा ते पाठिंब्यासाठी आणि पाठिंब्याचे लढे हे उभे राहतील अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की विरोधी पक्ष घाबरलेत, सभागृहात डिस्कशन करायला येत नाही. मुख्यमंत्र्यांना फक्त एकच आठवण करून देतो की उपोषणाला बसणारं एक डेलिगेशन माझ्या माहितीप्रमाणे 3 ते 4 दिवस अगोदर याच सरकारला भेटायला गेले. अमित शहा त्यांना काही भेटले नाही, पंतप्रधानांनी विचारलंच नाही. लड्डाकडे ते असणारे बसले 2 तास की 2.5 तास त्यांना बाहेर त्या ठिकाणी बसवण्यात आलं, निवेदन घेतलं आणि त्यांना पाठवून देण्यात आलं. त्याच्यामुळे चर्चेचे दरवाजे जे बंद आहेत मुख्यमंत्र्यांनी ते खुले करावेत. त्यांच्या पक्षामधल्या लोकांना असणारं सांगावं की ही लोकशाही आहे, हुकुमशाही नाही. या प्रश्न चर्चेनेच त्या ठिकाणी सुटतील आणि चर्चा जर घडली तर कदाचित मार्ग निघू शकतो अशी परिस्थिती आहे. मी पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानून या ठिकाणी थांबतो. सर, त्या ठिकाणी त्या संपूर्ण चर्चेसाठी आणि त्यानंतर पुढचा आराखडा आहे तो निश्चित होणार आहे. ते आम्ही दिल्लीत जाणारच आहोत. तिथे असणारं आणि पुढचं काय जे आम्हाला असं वाटतंय ते आम्ही त्यांच्या पुढे मांडू. कोणत्या दिवशी किंवा कुठल्या तारखेला तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहात? अजून 2 दिवसांनी जाऊ मी. 26 तारखेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीही आंदोलनाचा इशारा दिलाय. तर त्या आंदोलन ते मला वाटतं त्यांचं वर्तमानपत्रामध्ये आलेलं अजून आम्हाला निमंत्रण नाही, अजून त्यांनी आमच्याशी हे नाहीये. तेव्हा ते दोघंच मिळून काढणार आहेत की इतरांना घेऊन काढणार आहेत हा त्यांचा निर्णय झाल्यानंतर मग आम्ही बोलतो. उद्धव ठाकरेंनी आवाहन केलंय सर्व पक्षांनी यावं तिरंगा मार्च, तुम्ही तुमचा सहभाग असेल ते आम्ही एक लक्षात घ्या, आम्ही कुठलंही इझम किंवा ज्याला प्रेस्टीज असं म्हणतो, इगो असं ज्याला म्हणतो तो नाहीये. हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे आणि हे विद्यार्थ्यांचं आंदोलन असल्यामुळे कुठल्याही पक्षाने केलं तर आमचा त्याला विरोध राहणार नाही. काँग्रेसनं एक बैठक बोलवली या सगळ्याच्या अनुषंगानं, सगळ्यात महाविकास आघाडीच्या सगळ्या संबंधित पक्षांची, की वेगळं आंदोलन पुढे कसं घेऊन जायचं. तर त्या बैठकीला तुम्ही महाविकास आघाडीचे आम्ही घटक नाही, परंतु त्याच्यामुळे असणारं ती महाविकास आघाडीची बैठक आहे. पण या त्याच्यामुळे असणारं निमंत्रण आलं तर आम्ही त्याच्यामध्ये जाऊ ना. वंचितने जसं आज राज्यभर बंदची हाक दिली होती त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. उद्धव ठाकरेंनी आणि राज ठाकरेंनी म्हणून आवाहन केलेलं आहे की तिरंग्याच्या झेंड्याकडे, तिकडे कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल त्या एका झेंड्याखाली सर्व पक्ष जे विरोधक आहेत त्यांनी एकत्र यावं. जर वंचितला आज एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद राज्यभरातून मिळतोय जर तेव्हा देखील जर का वंचित त्या आंदोलनात सहभागी झाली ते आम्ही कोणालाही दरवाजे बंद केलेले नाहीत, एक लक्षात घ्या. प्रश्न असा आहे की त्यांचं नेमकं आंदोलन काय आहे, कसं आहे, ते कोणाला ते दोघंच करणार आहेत का हा मला वाटतं 1-2 दिवसामध्ये आपल्याला कळेल. त्यांचं आलं की आम्ही असं आमचे दरवाजे कोणाला बंद नाहीत एवढं मी सांगतो. या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान शरद पवार
जंतर मंतरावर पण गेले आणि मोदीजींना भेटले. त्यानंतर राज ठाकरे म्हणतात की हे सगळे जंतर मंतर आहे. तर नेमकं म्हणजे नाही, काय? मी माझं सगळ्या पक्षांना आव्हान आहे की शरद पवारांचं पाठीमागची काही वर्ष पाहता आणि त्यांनी असणारं अखिलेशला कशा रीतीने फसवलं, चंद्रशेखर आझादला बैठकीला बोलवणं आणि बाहेर चंद्रशेखर आझादनी येऊन बोलणं की अखिलेश यांना असणारा दलितांमधली नेते नको आहेत, दलितांमधले मतं पाहिजेत आणि त्यातून त्यांची असणारी आघाडीचा बिघाड झाला. याच्यामध्ये बिघाड व्हायचं नसेल तर मी जाहीरपणे सांगतोय की शरद पवार इज ऑपरेटिंग फॉर बीजेपी. त्यांना असणारा बाहेर तुम्ही ठेवा. आता ठेवायचं की न ठेवायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पेपर लीकमुळे 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अशी काय गोष्ट आहे की जेव्हा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला तर ते कुठेतरी मोदी आणि शहांच्या येऊ शकतात, त्यामुळे तो राजीनामा माझं तुम्हाला सगळ्यांना प्रेसवाल्यांना एक विनंती आहे, थोडंसं शोध पत्रकारिता करा. बिहार आणि धर्मेंद्र प्रधान इलेक्शन जे आहे त्याचा थोडासा अभ्यास करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. अण्णा हजारेंनी आत्ता एक पत्र लिहिलंय या सगळ्या अनुषंगाने की राजीनामा घेतला म्हणजे काय सरकार पडत नसतं वगैरे हे सगळं. तर आता अण्णा रिॲक्ट होत आहेत, त्याच्यावर तुमचं काय? सॉरी, वैग्रस्त आहेत, बोलत. आंबेडकर साहेब, जे एकत्रित सीजेपीचं आंदोलन, सर इकडे सीजेपीचं आंदोलन दिल्लीमध्ये झालंय, लाठीचार्ज झालाय, एकंदरीतच त्यामध्ये शिक्षणाचा मुद्दा व्यापक आणि अपील करणारा मुद्दा मांडण्यात आलेला आहे आणि तो सर्व दूर, जसं राज ठाकरे म्हणाले की प्रत्येक घरात पोहोचलेला आहे. मला काय वाटतं, राज ठाकरे बंधू या एकंदरीतच आंदोलनामधून त्यांना नवीन संधी, राजकीय संधी निर्माण होऊ पाहते? लोकांचा प्रश्न आहे तो, आपण त्याला काय म्हणू शकतो? काहीच नाही. सगळ्यात या आंदोलनाच्या दरम्यान एक आता व्हिडिओ व्हायरल होतो, ज्यांना पोलिसांनी घेऊन जात होते आणि त्यातला एक पोलीसवाला त्यांना म्हणतोय की तुमच्या खिशात 50-50 ग्रॅमच्या पावडरच्या पुड्या टाकल्या जातील आणि ज्यात तुम्हाला जामीनही मिळणार नाही आणि आयुष्य बर्बाद होऊन जाईल. तर पोलिसांच्या मार्फत ही दडपशाही सुरू आहे. मी असं म्हणेन की आजही कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही धाड घातली तर तुम्हाला इल्लिगल 20 पिस्टल्स मिळतील, तुम्हाला तलवारी मिळतील, तुम्हाला असणारा शिगा मिळतील. आता पोलीस स्टेशनमध्ये याची काय गरज आहे? तेव्हा ते जे पोलीस स्टेशनमध्ये ट्रेनिंग दिलं होतं तेच त्या पोलिसांनी त्या विद्यार्थ्याला सांगितलं, तू पुन्हा ये, तुझ्या बॅगमध्ये पुडी टाकतो की नाही बघ. हे पोलिसांचं नेहमीचं कार्य नवीन नाही आहे. त्याच्यामुळे त्या पोलिसांनी नवीन केलं असं म्हणत नाहीये. सीपीची जर ताकद असेल तर त्यांनी त्याला डिसमिस करावं इमिजिएटली. माझं म्हणणं असेल सीपीने डिसमिस करावं. ज्या दिवशी सीपी त्याला डिसमिस करेल त्या दिवशी हा डिसमिस झालेला पोलीस अख्खा पोल खोल करून देईल. निलंबन झालं तो चालत आहे, निलंबित नाही केलेलं आहे, त्याला फक्त असताना घरी बस म्हणून सांगितले, सस्पेंड केलेलं नाही. परंतु त्याच्या मुखातून तुम्ही जसं म्हणताय तसं की पोलीस कशा पद्धतीने काम करतायत याच्यातलं एक गूढ बाहेर आलंय का? माझं म्हणणं एक गुड बाहेर आलेला आहे. मी जे म्हणालो त्याच्यामध्ये असणारा कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये धाड घाला, तुम्हाला 20च्या खाली कठ्ठे सापडतीलच. सर दुसरा आणखी एक व्हिडिओ प्रसिद्ध होतोय किंवा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. एक तरुणी पोलिसांच्या गाडीच्या समोर उभी आहे. तरुणाईची ताकद. मला वाटतं या आंदोलनाचा एक भाग मी असा बघतोय की विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात बाहेर आल्या आणि त्यांनी आपल्या स्वतःला काय वाटतंय ते असं मांडलंय, व्यक्त केलंय
ही एक जमेची बाजू मी असताना म्हणतो या सगळ्या आंदोलनामध्ये. मग केंद्र सरकार जर अगोदरच संवाद केला असता तर लाठीचार्जची गरज काय झाली? 20 दिवस किंवा 21 दिवस का लागतात ते विद्यार्थ्यांसोबत? मी असे लोकांनी, मी आता असणाऱ्या लोकांना एवढंच विनंती करणार आहे की 50ला आपल्याला असणारं सार्वभौम मिळालं. 50 पासून ते 90 पर्यंत ज्यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्यासाठी लढले ती पिढी होती. त्या पिढीने RSS BJPला जवळ का केलं नाही? त्यांनी दूर हात लांबच ठेवले. का त्यांच्या समोर लोकशाही की ठोकशाही? त्यांना लोकशाही पाहिजे होती आणि म्हणून ह्या ठोकशाही पक्षाला त्यांनी दूरच ठेवलं होतं. आणि हे ठोकशाहीवादी आहेत हे दिल्लीच्या असणाऱ्या लाठीचार्जमधून सरळ सरळ दिसतच आहे. मुख्यमंत्री म्हणतायत की राजस्थानमध्ये 8 वेळा पेपर लीक झाले. इतर अनेक ठिकाणी जिथे जिथे काँग्रेस सरकार आहे तिकडे पेपर लीक झाले. मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीवरती एक ठोस भूमिका बदलण्याच्या ऐवजी जिथे जिकडे पेपर लीक झालेत अशी माहिती देत आहेत आणि विरोधकांना म्हणतात की तुम्ही पळपुटेपणा सोडा आणि संसदेमध्ये चर्चा करायला या. ते मी तेच म्हणालोय की महाराष्ट्रामध्ये सुद्धा पेपर लीक झाला. काय मुख्यमंत्र्यांनी घेतलं? काय भूमिका घेतली? शेवटी रस्त्यावरती आम्हालाच उतरावं लागलं, पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच उतरावं लागलं. आणि तेव्हा कुठे असणारा दादा भुसे आता हे म्हणायला लागले की आम्ही असणारं फुल प्रूफ करतोय. पण माझी जेव्हा चर्चा झाली मी त्यांना म्हटलं याचं मूळ कोण आहे? त्याला तुम्ही शोधलंय का? त्याला पकडलेलं आहे का? त्याच्यावरती कारवाई होणार का? शांतता आहे. साहेब, आंदोलनापेक्षा जास्त आपलं या आंदोलनातून आपण शिक्षणामध्ये काय बदल किंवा काही कायद्यामध्ये एक लक्षात घ्या, शिक्षणाचं वाटोळं चाललेलं आहे. आपल्या इथे असणारी एक सिस्टम होती की बा एक्झामिनेशन, त्या एक्झामिनेशन म्हणून मेरिट म्हणून तो लागत होता, तो एक पॅरामीटर होता. आता असणारा पेपर लीक होऊन तो पॅरामीटरच तुम्ही संपवताय आणि दुसरा पॅरामीटर काही दिसतच नाहीये त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे जो इस्टॅब्लिश पॅरामीटर आहे, मापदंड आहे याचं मेरिट बघण्याचं, तेच राहावं याच्यासाठी हा लढा आहे. राजकीय वर्तुळात आता दबक्या आवाजाने चर्चा आहे की या ओव्हरऑल देशामध्ये जे काही पेपर फुटी होत आहे त्यामध्ये केंद्र सरकारचाच हात आहे. त्यामुळे केंद्र सरकार कारवाई करण्यामध्ये कुठेतरी इतका वेळ लावते अशी राजकीय मला वर्तुळात मला मला त्याच्याबद्दल माहिती. जर ऍडव्होकेट आहात आपण वरिष्ठ, तर एक प्रश्न असा आहे की एकूणच या सगळ्या आंदोलनाच्या अनुषंगानं कोर्टात जावं लागलं, कोर्टाने त्यात हस्तक्षेप केला, परंतु सुप्रीम कोर्टाने मात्र म्हटलं की हे जे व्हिडिओ दाखवत असताना की आमचा वेळ वाया घालवू नका. तर कसं बघता या सगळ्या न्यायालयीन आणि या सरन्यायाधीशांनी झुरळ ही प्रतिमा निर्माण केली, त्या झुरळांच्या संदर्भातील व्हिडिओ पाहायला त्यांना वेळ नाही अशी प्रतिक्रिया होती. तरी मी एवढंच म्हणणार आहे चीफ जस्टिसला की तुमची प्राथमिक ड्युटी जी आहे ते संविधान वाचवण्याची ड्युटी आहे. त्या संविधानामधलं कलम 14-21 याची अंमलबजावणी करण्याची ड्युटी त्यांची आहे. ते जर होत नसेल आणि करता येत नसेल तर त्यांनी ती खुर्ची खाली केली पाहिजे. वेळ नाही हे सांगून चालणार नाहीये. प्रायव्हेट मॅटर्स बघण्यासाठी तुम्हाला जज केलेलं नाही आणि चीफ जस्टिस केलेलं नाही. तुम्हाला पहिल्यांदा असणारी जी जबाबदारी आहे, शपथ घेता, त्या शपथेतली जबाबदारी आहे की मी असणारं संविधान इमानदारीने पाळीत आणि त्याचं जे इतरांना शपथमध्ये नाहीये ती यांना आहे याचं संरक्षण करेल. प्रत्येक जजला जी शपथ दिल्या जाते ती घटनेची सुरक्षितता राखण्याची शपथ दिल्या जाते. आता तेच जर तुम्ही पाळू शकत नसाल तर चीफ जस्टिसवरनं मोकळे व्हा. सुप्रीम कोर्टाला देखील त्या सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे असं वाटतं का? मला माहित नाही त्याच्याबद्दल. चलो, थँक्यू. अच्छी मैं महाराष्ट्र की जनता के शुक्रगुजार हूं, आभारी हूं कि इन्होंने
जो बंद का ऐलान हम लोग ने किया था, वामपंथी दल है, कांग्रेस पार्टी है, जिन्होंने इसको समर्थन दिया था, उसमें सहयोग हुए, सहभाग हुए और इस बंद को जो है यशस्वी करके केंद्र सरकार को अपनी बात उन्होंने बता दी कि जो आप विद्यार्थियों के साथ कर रहे हो वो हम सहमत नहीं है, जो लाठीचार्ज किया है उससे भी हम लोग सहमत नहीं है, महिला विद्यार्थियों पर जो आपने अत्याचार किया है उससे भी हम लोग सहमत नहीं है। और ये संदेश है कि आप इन विद्यार्थियों के साथ में बैठ के इनका भविष्य जो एग्जामिनेशन पेपर लीक होने से उद्ध्वस्त हो रहा है उसको रुकाने के लिए आप इनसे बातचीत करो। ये जो एक आज का संदेश गया है, मुझे लगता कि प्राइम मिनिस्टर इसको सुनेंगे और कहीं ना कहीं तो भी बातचीत शुरुआत होगी, ऐसे मैं अपेक्षा करता हूं। सर आंदोलन अगर सरकार बातचीत इन विद्यार्थियों के साथ और उनके संगठनों के साथ नहीं करती है तो मैं इतना ही कहूंगा कि ये विद्यार्थी अपना भविष्य परीक्षा के माध्यम से, एग्जाम के माध्यम से देखते हैं, आखिर उनके सामने अंधेरा है और यही अंधेरा जो है उनको रास्ते पे उतार रहा है और बड़ी संख्या में वो दिल्ली भाग रहा है। जिस तरह से नेपाल हुआ, जिस तरह से बंगाल हुआ, अगर ये सरकार चाहती है कि वो उस सदी का आंदोलन भारत में ना हो तो इन विद्यार्थियों के साथ में तुरंत बैठना चाहिए, नहीं तो कहीं ना कहीं तो भी मुझे ये आंदोलन सरकार के पूरे नियंत्रण से बाहर जाते हुए दिखाई दे रहा है। मुख्यमंत्री जो है वो विरोधी पार्टी को सलाह देने के बजाय मैं ये कहूंगा कि नरेंद्र मोदी जो है उनको वो सलाह दे और कहे कि भैया इन विद्यार्थियों के साथ में बैठ के एक समझौता कर लीजिए। ये अगर सलाह देवेंद्र फडणवीस देते हैं तो मैं समझता हूं उनके पार्टी के लिए बहुत बड़ा उपकार होगा, ऐसा मैं मानता हूं। 26 तारीख को ठाकरे बंधु मोर्चा निकालेंगे, क्या वंचित बहुजन आघाड़ी में शामिल होगा उसमें? देखिए, हम मोर्चा आज ही हम लोग यहाँ से फारी हो रहे हैं, उनका किस ढंग से है, क्या है, उसको देखते हुए वो हम लोग का आना चाहते नहीं आना चाहते, यही भी सबसे बड़ी बात है। उसके ऊपर निर्भय होता है। हम किसी भी दिल्ली के सपोर्ट में जो कोई आंदोलन होता है उसके हम विरोध में नहीं है, और वो अगर चाहते हैं तो ठीक है, क्योंकि ये आज के बंद को जो है वो ना ठाकरे के मतलब राज ठाकरे के जितने भी डिस्ट्रिक्ट यूनिट है उसमें से आधे से डिस्ट्रिक्ट यूनिट अपने तौर से शामिल हुए, शिवसेना के जो है वो कहीं भी शामिल नहीं हुए, ऐसी एक परिस्थिति है। प्रधानमंत्री ने ट्वीट भी किया है छात्रों को लेकर, ये मुंगीलाल के सपने हैं। हम फास्ट कोड बनाएंगे, हम उनको अरेस्ट करेंगे, लेकिन हम उनसे पूछते हैं कि भैया इसकी जो जड़ है, जिसने नीट के ऑफिस से, मंत्री के ऑफिस से जिसने ये पेपर लीक किया, उसका नाम तो बताओ, उसको तो पहले अरेस्ट करो। उसको अरेस्ट करने के बाद ही आपका बाकी की प्रक्रिया शुरुआत होती है। आप उन्होंने पकड़ा नहीं है, दालियां जो है वो पकड़ के आप चल रहे हो। दालियों को पकड़ने से क्या बात है, कुछ भी नहीं है। नेशनल सिक्योरिटी है, दिल्ली पुलिस कह रही है कि तो ड्यूटी भी। देखिए, हमको जो लग रहा है कि विद्यार्थियों पर ये नेशनल सिक्योरिटी एक्ट लगाएंगे। इनका जो सोशल मीडिया है, इंस्टाग्राम, इनका जो सोशल मीडिया है उस पर मेरे ख्याल से रोक आ सकती है, और दिल्ली में जंतर मंतर पर जहां बैठे हुए हैं वहां ऐसी परिस्थिति ये खड़े करेंगे कि विद्यार्थी वहीं से चले जाए। शरद पवार ने भी तरीके से प्रधानमंत्री से मना कर, मैं ये मान के चलता हूं कि शरद पवार से सबने बच के रहना चाहिए। सर एक आखिरी सवाल, आज आपने बंद का आह्वान किया था, तो
इस बीच कितने कार्यकर्ताओं को डिटेन किया गया, कितने मामले जो है दर्ज किए गए? ये पूरा आंकड़ा तो नहीं है, लेकिन सुबह सुबह का जो मेरे पास 11 बजे तक जो आंकड़ा था 4,500 कार्यकर्ता डिटेन किए गए थे। अब 1 घंटे में मेरे ख्याल से जैसे सभी जन उससे बाहर आएंगे वैसा है। हम लोग जो है वो अभी 5 बजे जो है वो बंद का जो कॉल दिया हुआ उसको पीछे ले रहे, और लोगों को दोबारा हम धन्यवाद देते हैं कि उन्होंने विद्यार्थियों को साथ है ये दिखाने के लिए आज का बंद सक्सेस किया। इसके लिए मैं महाराष्ट्र की जनता को धन्यवाद देता हूँ। सीबीआई ने जिस तरीके से कहा कि हमारी कैसे देखते हैं ठीक है, मैं ये कहता हूं कि चीफ जस्टिस अगर आप संविधान की रक्षा नहीं कर सकते, जिन विद्यार्थियों को पुलिस ने मारा है उसकी अगर रक्षा आप नहीं कर सकते हो, तो मेरे ख्याल से बेहतर होगा कि आप चीफ जस्टिस से इस्तीफा दे दें। जो नया चीफ जस्टिस आएगा वो अपने शपथ से ईमानदार तो रहेगा, क्योंकि जो शपथ लेते हैं जजेस जो है शपथ लेते हैं उनका पहला कर्तव्य है कि हम कॉन्स्टिट्यूशन का सम्मान करेंगे और उसका प्रोटेक्ट भी करेंगे। ये ना प्रेसिडेंट लेता है, ना वाइस प्रेसिडेंट लेता है, ना प्राइम मिनिस्टर लेता है, ना एमपीज लेते, ना मंत्री लेते हैं। संविधान को प्रोटेक्शन करने का जो शपथ ग्रहण का जो प्रोग्राम है वो सिर्फ और सिर्फ जजेस को लिए और किसी को नहीं किया।